भीमाशंकरच्या कुशीत नांदत होतं एक गाव. चिल्ल्या पिल्ल्यांचा तो आवाज, जनावरांचं हंबरणं. अचानक निसर्ग कोपला आणि उरल्या त्या फक्त आठवणी. 30 जुलै 2014. 30 जुलै 2014 पर्यंत माळीणमध्ये सारं काही आलबेल होतं. ग्रामस्थ सुखासमाधानाने जगत होते, पण नियतीला ते मान्य नव्हतं. पहाटेच्या वेळी गावावर डोंगरकडा कोसळला आणि माळीण गाव दरडीखाली गाडलं गेलं. एक दोन नव्हे तर तब्बल 152 निष्पाप ग्रामस्थांना या दुर्घटनेत आपला जीव गमवावा लागला. ना घरं राहिली, ना जनावर. कुठं आई बापाची ताटातूट तर कुठं मुलांचा विरह. आजही ते दृश्य त्यांच्या नजरेसमोरून जात नाही. त्या घटनेनं माळीणकरांच्या डोळ्यात पाणी येतं. वर्गात देवराम भिवा विरणक 15वी झाली होती आणि नीलम भिवा विरणक 12वी झाली होती बिगर लागण्याची. आता त्या घटनेचा आजही मला आठवण येऊन मला रडायला येते. मला तो विषय सांगू वाटत नाही. गावाची ती घटना आत्ताही आठवली तर अंगावर अक्षरशः शहारे उभे राहतात, नाही का. माझे आई वडीलही त्याच्यातच एक्सपायर झाले. त्याच्यामुळे राहून राहून त्या घटना वारंवार डोळ्यासमोर येतच असतात. लय वाईट वाटते. 2 नंदा गेल्या, 4 वासरंडा गेली, एक भाची गेली, लय गेली नातेवाईक आमची इथं. लय म्हणजे लय वाईट वाटते. आम्हाला येऊची वाटत पण इकडे नाही. 2 वर्ष झाली पण माळीणवासियांच्या आयुष्यात काहीही फरक पडलेला नाही. हिवाळा असो की पावसाळा, अशा तात्पुरत्या शेडमध्ये राहत माळीणवासीय दिवस काढतायत. 2 वर्षात राहण्यासाठी पक्की घरही उभारण्यात आलेली नाहीत. मी आत्ता ज्या ठिकाणी उभा आहे ती माळीण जवळची आंबडे येथील ही जागा आहे. ह्या जागेमध्ये माळीणवासियांचं पुनर्वसन करण्यात येत आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे जे काम सुरू आहे ते माळीणवासियांच्या पुनर्वसनाचं काम सुरू आहे. जे माळीण दुर्घटनेतील जे मृत आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी हे घरांचं काम चालू आहे. आज या घटनेला 2 वर्ष पूर्ण होतात. 2 वर्षामध्ये देखील ह्या माळीणवासियांना अद्याप ही घरं मिळालेली नाही. सुरुवातीचं सरकार आलं, त्याच्यानंतर सरकार बदललं, वेगवेगळ्या नेत्यांनी या ठिकाणी येऊन घोषणा केल्या. प्रत्यक्षात मात्र हे काम काही पूर्ण होताना दिसत नाही. माळीणवासियांना सरकारनं दिलेली सारी आश्वासनं हवेतच विरल्याची संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली आहे. माळीण जवळच्या आंबडे गावात 8 एकर जागा विकत घेऊन कायमस्वरूपी पुनर्वसनाचं काम सुरू आहे. पण मदतीचा कार्यकाळ कधीच निघून गेलाय. घराच्या बांधकामात आल्युफॉन या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असला तरी कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते. वर्षभरापूर्वी रस्त्याचं काम पूर्ण झालं, पण आता त्याची अशी अवस्था झाली आहे. खाली शेडवर राहतो, पत्र्याचं शेड असं तयार करून दिलं. आता तिथं गारले, पाऊसले, त्या खोल्यांमध्ये ओल पडले, साधन नाही. आम्ही सांगू शकत नाही का आम्हाला घर देईल का नाही देईल याचं आम्हाला काय नाही. पण आता पत्र्याच्या घरामध्ये एवढा त्रास होतोय, पाऊस आला ना तर बसायला जागा नसते, सगळं गळून बिळून सगळं सत्यानाश होतोय. मग काय करायचं आता, आम्ही कसं राहायचं. आम्हाला शासनाने म्हणजे सरकारतर्फे खालच्या साईडला घरं बांधून देण्याचं त्यांनी येतात, आश्वासनं देऊन जातात. माळीणची दुर्घटना घडली त्यावेळी शिल्लक राहिली ती फक्त शाळेची इमारत. या दुर्घटनेत जी मुलं वाचली ती सध्या अशा तात्पुरत्या खोल्यांमध्ये असं शिक्षण घेत आहे. शाळेची इमारत चांगल्या अवस्थेत असली तरी ही जागा मात्र धोकादायक आहे. सध्या आपल्याकडे 3 वर्ग खोल्या आहेत. एक खोली या ठिकाणी ग्रामपंचायतसाठी दिलेली आहे, किचन शेड म्हणजे भात आपण शिजवतो त्या ठिकाणी. त्या खोलीमध्ये इयत्ता 1ली ते 4थीचे 18 विद्यार्थी तिथे बसत आहेत सध्या, आणि 20 विद्यार्थी साधारण सरासरी बाकीच्या खोल्यांमध्ये. माळीणची घटना घडली, त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, पण यातून आपण काही शिकलो का? तर याचं उत्तर दुर्दैवाने नाही असंच आहे. कारण माळीणच्या आजूबाजूची गावं धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे सरकारने वेळीच पावलं उचलणं गरजेचं आहे. साईदीप ढोबळे, झी मीडिया, माळीण, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.